शेतकऱ्यांचे 3 काम करतात। 1 वखरणी की ज्याला आपण दुंडे मारणं म्हणतो, 2 पेरणी आणि 3 फवारणी। तिन्ही काम ॲट अ टाइम आपण करू शकतो। कमी पैशामध्ये हा बनवलेला प्रोजेक्ट आहे। 4ही मुलं हे शेतकऱ्याची मुलं आहेत आणि त्यांनीच हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। बैलजोडीचा खर्च हा एकच मशीन आपली कमी करेल। तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल वापरायची गरज नाही। हा ईव्ही बेस्ड आहे। याची ओव्हरऑल कॉस्ट जाते 40,000 रुपये। माझं नाव चेतन शिवराज मित्रे। मी सध्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील एनबीमध्ये सिनियर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूरमध्ये फायनल इयरमध्ये शिकत आहे। आणि मी ज्यावेळेस लास्ट इयरला 3rd इयरमध्ये होतो त्यावेळेस माझ्या सिनियरने हा प्रोजेक्ट केला होता। प्रोजेक्टचं नाव असं आहे की इनोव्हेटिव्ह मॉडेल ऑफ बॅटरी कॉम्बिनेशन फीडर फर्टिलायझेशन स्प्रेअर असं या प्रोजेक्टचं नाव आहे। ज्याने हा प्रोजेक्टचा वापर असा आहे की जे आताच्या आपण जसं बघतो की जे आपले मोठमोठे शेती असतात किंवा जे काही शेतीमध्ये काम होतात, जसे की वीज पेरायचं, माती काढायचं किंवा जे काही फवारणी करायचं, ते तिन्ही काम एका जागी होण्यासारखं, एका वेळी होण्यासारखं असा हा मॉडेल तयार केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त फायदेशीर होतो। नमस्कार। आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी एक असा डिव्हाइस बनवलेला आहे की ज्याच्या थ्रू एकच मशीन शेतकऱ्यांचे 3 काम करतात। म्हणजे 3 कामं कोणते? 1 वखरणी की ज्याला आपण दुंडे मारणं म्हणतो, 2 पेरणी आणि 3 फवारणी। म्हणजे तिन्ही काम ॲट अ टाइम आपण करू शकतो। आणि त्या अनुषंगाने हा लो बजेटमध्ये आणि खूप कमी पैशामध्ये हा बनवलेला प्रोजेक्ट आहे। आणि हे पूर्ण प्रोजेक्ट 4ही मुलांनी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आणि 4ही मुलं हे शेतकऱ्याची मुलं आहेत आणि त्यांनीच हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। याची ओव्हरऑल कॉस्ट जाते 40,000 रुपये। आणि हा जर लार्ज अमाऊंट मध्ये जर आपण प्रोड्यूस केला आणि मॅन्युफॅक्चरिंग केली ॲज अ स्टार्टअपचा यूज करून तर 20,000च्या आसपास आपल्याला पडेल। म्हणजे बैलजोडीचा खर्च हा एकच मशीन आपली कमी करेल आणि याला काही तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल वापरायची गरज नाही। हा ईव्ही बेस्ड आहे। बॅटरी चार्ज केला की एकदा 2.5 तास चालतो आणि 2 घंट्यामध्ये 1 एकर रान आरामशीर काढतो तो, वखरणीसाठी, पेरणीसाठी आणि फवारणीसाठी पण। जेव्हा पीक थोडंसं जोमात येतं किंवा 2 ते 3 महिन्याचं येतं त्यावेळेस फवारणी प्लस वखरणी दोन्ही काम हा सायमल्टेनियसली करतो। आणि याचा आपल्याला इंडियन पेटेंट पण मिळालेला आहे, डिझायनिंग पेटेंट, आणि याच्यावर पेटेंट पब्लिश पण झालेलं आहे। आपलं शेतकऱ्यांच्याच मुलांनी तयार केलं तर शेतकऱ्यांना काय वाटतं? मग शेतकऱ्याच्या मुलांनी तयार केलेला मूळ उद्देश असा होता की एक मशीन एकच काम करते, तर अशी मशीन बनवायची की ते 2 ते 3 कामं सायमल्टेनियसली करेल, जेणेकरून कमी खर्चामध्ये आणि कमी आपण काय म्हणतो मॅन पॉवर मध्ये हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने मुलांनी हा प्रोजेक्ट केलेला आहे। शेतकऱ्याचा फायदा काय होईल? एकच काम म्हणजे 3 काम एकाच वेळेस करता येईल त्यांना।